मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज मी ज्या झाडाखाली उभा आहे हे झाड जवळपास 100 वर्ष जुनं आहे. हे माझ्या आजोबांनी कधीतरी लावलेलं होतं. म्हणजे आजोबा मुळात इथं आले आणि जे खरेदी दस्त नोंद जे झालेलं होतं ते 1926चं आणि आता आपण 2026मध्ये आहे. म्हणजे जवळपास 100 वर्ष जुना हे झाड आहे. तर या झाडाची खासियत अशी आहे की हे कलम त्यावेळेला केलेलं झाड आहे जे हापूसचं झाड आहे, हापूस आंब्याचं, आणि याला अजूनही आंबे लागत आहेत. तर ह्याची एक खासियत ही मला वाटली म्हणून म्हटलं तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवावी. याचा घेर जो आहे तो बघताय तुम्ही. साधारणपणे जर आपण टेप लावून मोजला तर जवळपास 10 फुटाच्या आसपास याचा घेर आहे. तर असं हे एक सुंदर झाड अजूनही जे फळं देतं त्या झाडाविषयी तुम्हाला थोडंसं सांगावंसारखं वाटलं म्हणून आजचा हा खास व्हिडिओ केला. बाकीची जी माहिती आहे ती निवांत बसूया आणि तुम्हाला सांगेन की आम्ही इथं कसे आलो, का आलो, आणि आम्ही बेंगलोर जे आहे ते 2008ला सोडलं आणि इथे शेती करायसाठी म्हणून आम्ही परत आलो. तर त्या मागची जी काही सगळी कहाणी आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगेन. तर आम्ही बेंगलोरला 1998ला जाऊन पोचलो. 1998 ते 2008 या काळात आम्ही बेंगलोरमध्ये वास्तव्य करून होतो. आणि ज्यावेळेला 1998ला बेंगलोरला गेलो होतो त्यावेळेला बेंगलोरची परिस्थिती आणि 2008ला जी बेंगलोरची परिस्थिती होती त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला होता. म्हणजे ट्रॅफिक वाढलं, पोल्युशन वाढलं आणि बाकीच्या सगळ्या कटकटी ज्या आहेत त्या वाढल्या, ट्रॅफिक जॅम्स वाढले. मग ह्या सगळ्याला कंटाळून शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या खेड्याकडे परतावं. कारण इथं जे काही एक शुद्ध हवा आहे किंवा इथं जे काही एक हवामान आहे ते हवामान आणि शहरातल्या हवामानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर धीर केला आणि बेंगलोर सोडायचा निर्णय घेतला. तर ही जरी वडिलोपार्जित जमीन असली, जागा असली तरी काही टेक्निकल कारणासाठी चुलत्यांच्याकडे ह्याचा सगळा जो कारभार होता तो सोपवलेला होता. म्हणजे ते काही कर्ते वगैरे नव्हते कारण ते वयाने लहान होते. माझे वडील सगळ्यात मोठे, पण कायदेशीर बाबीमध्ये त्यांना काहीतरी त्याच्यातून मदत होईल या दृष्टिकोनातून सगळ्या भावाने मिळून ही जमीन त्यांना खरेदी दिलेली होती. तर भांडणं नको, भाऊबंदकी नको. तर याच्यातल्या बाकीच्या त्रुटी ज्या आहेत त्या काही मला माहिती नव्हत्या, कायदेशीर अडचणी काय आहेत वगैरे. पण आम्ही याचं ठरवलं, आम्ही आलो आणि त्याच्यानंतर आमचा इथं जे वास्तव्य आहे बरीच वर्ष झाल्यामुळे आम्हाला आमचा जो काही हिस्सा होता तो मिळाला. आणि 2008पासून या जमिनीत आम्ही काम करायला सुरू केलं. इथं पूर्ण जंगल झालेलं होतं आणि लोक जे आहेत ते इथं आपली गुरं वगैरे चरायला घेऊन यायची. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, एक गायरांसारखी ह्या संपूर्ण जागेची परिस्थिती झालेली होती. आणि झाडं झुडपं इतकी प्रचंड वाढलेली होती की JCB लावून, ट्रॅक्टर लावून, बराच पैसा खर्च करून ती सगळी मुळापासून उपटून काढून पुन्हा जमीन आणि हे जे प्लॉट्स आहेत हे बसवण्याचं काम करायला आम्ही सुरुवात केली. त्याच्यामध्ये मला वाटते जवळपास 2 वर्षे गेली आणि त्याच्यानंतर मग जमीन सगळी नीट झाल्यावर त्याच्यावरती आम्ही झाडं लावायला सुरुवात केली. ही झाडं जी आहेत ती आता आम्ही 2009-2010च्या दरम्यान लावली आणि एक प्लॉटमध्ये लावायला सुरुवात केली. तर पहिला प्लॉट जो परवा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तो पहिला प्लॉट, त्या पहिल्या प्लॉटमध्ये 2009ला झाडं लावली. त्याच्यानंतर खालचे प्लॉट हळूहळू डेव्हलप करायला सुरू केले आणि मग नवनवीन झाडं त्याच्यामध्ये आम्ही लावत गेलो. तर ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण व्हायला जवळपास 3-4 वर्षे लागली. त्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये
प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागलं. कारण बऱ्याच लोकांना वाटते की आपल्या खेड्याकडे परतावं किंवा खेड्यामध्ये जमीन घ्यावी आणि तिथं जाऊन वास्तव्य करावं. तर शहरातली जी काही परिस्थिती आहे ती वेगळी असते. आपण मेट्रोमध्ये राहिलेलो असतो किंवा शहरामध्ये राहिलेलो असतो. तर जे काही एक लोकांचा विचार करायची पद्धत आहे किंवा ज्या पद्धतीने लोक तिथे राहतात ती आणि जी खेड्यामधली परिस्थिती आहे याच्यामध्ये पुन्हा जमीन आसमानचा फरक आहे. इथं राजकारण जे आहे ते पराकोटीचं असतं आणि त्या राजकारणामध्ये जर तुम्ही तग धरून राहू शकला तर तुम्ही टिकू शकता. नाहीतर मग फार अवघड परिस्थिती होते. बऱ्याच लोकांना असं वाटते की खेड्यात जावं राहावं, पण संपूर्ण चौकशी केल्याशिवाय किंवा त्या भागाची पाहणी केल्याशिवाय तिथली राजकीय परिस्थिती जी आहे त्याचं थोडं आकलन केल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलायच्या आधी कमीत कमी 25 ते 30 वेळा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याच्यानंतर मी बऱ्याच लोकांची मदत केली. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा सामना करत त्याच्याशी तोंड देत आम्ही इथं टिकून राहिलो. पण ते सगळ्यांना शक्य होण्यासारखं नाही. तर बऱ्याच वेळेला भाऊबंदकी जी आहे ना त्या भाऊबंदकीमध्ये सुद्धा टोकाची पावलं उचलली जाऊ शकतात, जे आमच्या बाबतीतही झालं. आणि इतर ठिकाणी पण आम्ही पाहतोय की मारामाऱ्या होतात. ॲक्च्युली फिजिकल हँडलिंग होतंय. भाल्यावरच्या काठ्या सगळ्यांच्या उपयोग केला जातोय की काहीतरी करून एकदा त्या माणसाला घाबरवायचं आणि त्याला तिथून पळून लावायचं. जमत नसेल तर काही गुंडांचा त्याने मदत घेऊ शकतात, जे आमच्या बाबतीतही झालेलं होतं. तर बऱ्याच वेळेला आम्हाला धमक्या मिळाल्या, बऱ्याच काही गोष्टी आमच्या बाबतीमध्ये घडल्या. पण आम्ही ठरवलेलं होतं की आपण इथून काही झालं तरी जायचं नाही. आणि आम्ही टक्कर देत एक कुटुंब या नात्यानं पूर्ण एकजूट होऊन इथं आम्ही राहिलो. आणि आज जे काही इथं बघायला मिळतंय ते एक सुंदर वातावरण आता इथं तयार झालंय. कारण पुष्कळ झाडं आम्ही लावली, जवळपास 400 झाडं आम्ही इथं लावली. आल्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे, त्याच्यात काजू आहे, आंबा आहे, चिकू आहे, निरनिराळी जी फळांची झाडं आहेत ती सगळी लावायचा आम्ही प्रयत्न केला. हाही प्रयत्न केला की इकडे काय नवीन करता येईल. संत्र लावता येतं का, किंवा ट्रॅडिशनली जे लोक करतात नुसतं आंबा लावायचं त्याच्याऐवजी आणखीन काय करता येतं, लिची लावता येते का, असा आम्ही थोडासा त्याच्यामध्ये प्रयत्न करून बघायला सुरुवात केली. काही झाडं लावलेली आहेत, काही झाडं अजूनही जगलेली आहेत. आता त्यांना फळं कधी येतात याची वाट आम्ही पाहतोय. तर हे एक असं परिस्थिती जी आहे ती खेड्यातली अशी आहे. तर खेड्यामध्ये राहणं खरोखर चांगलं आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. कारण वातावरण शुद्ध असतं, हवा शुद्ध असते. फक्त जे राजकीय वातावरण असतं त्याला सांभाळून राहिलं म्हणजे झालं. तेवढी काळजी घ्यायला पाहिजे आणि तेवढी ताकद आणि तेवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बराच वेळ मी तुमचा घेतला आहे. याच्याविषयी सुद्धा अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करेन. आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला जर विचारायचे असतील तर अवश्य विचारा. त्या शंकांचं किंवा त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि तुमचा जो लोभ आहे तो लोभ असाच राहू द्या. आणि व्हिडिओज आमचे लाईक करताय, आमचे व्हिडिओज नेहमी पाहताय, सबस्क्राईब केलेलं आहे आणि आमचं चॅनल तुम्ही दुसऱ्या लोकांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्नही करता. त्याच्यासाठी सगळ्यांचा धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.